Okay. A very very warm welcome. Very good morning all of you. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागील काही दिवसापासून आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या टॉपिकवर बोलत आहोत. आणि ह्या टॉपिकवर बोलत असताना जवळपास आपले आतापर्यंत 10 ते 12 टॉपिक्स कव्हर झाले. व्हाय वी आर नॉट अलाइन विथ अवर डिझायर विश. युअर डिझायर इज कनेक्टेड विथ पेन अँड प्लेजर. हाऊ टू सेल्फ इंट्रोस्पेक्ट फॉर युअर करंट डिझायर. टू विश इज युअर राईट. Dig deeper into your reality. What make you feel scared? How to overcome your blockages. Shift your belief. Concept of abundance. Law of energy. Importance of surrender. आणि रिव्हर्स सायकोलॉजी ऑफ मॅनिफेस्टेशन. इतके टॉपिक आपण कव्हर केले. आज अनकव्हरिंग युअर डिझायर हा टॉपिक आपण घेऊ. जवळपास हा वरील सगळ्या टॉपिकची एक प्रकारे समरीच आहे, पण तरी सुद्धा कारण की इथून हे जे क्लासेस आहेत थोडेसे चेंज होणं सुरू होऊन जाईल. ओके. असं समजू आपण की आतापर्यंत थोडा थोडा आपण बेस समजलो. आता थोडंसं डीपर जाईल. ठीक. अनकव्हरिंग युअर डिझायरचा अर्थ एवढाच आहे की जे तुमचे विश आहेत, ज्या तुमच्या डिझायर आहे, ज्या तुमच्या इच्छा आहे, त्याला पूर्णपणे ओपन अप करा. कव्हर्ड आहेत त्या अनकव्हर करा. आणि आपण आतापर्यंत जे बघितलं ते अनकव्हर करण्याचीच प्रोसेस होती. त्याच्यामधला पहिला भाग आहे क्लेरिफाय युअर डिझायर. आणि आपण त्या दिवशी समजलो की व्हाय वी आर फेल टू रिसीव्ह डिझायर विश. तुमची जे विश आहे त्याला तुम्ही का बरं रिसीव्ह नाही करू शकत आहे? का? कारण की मन भयंकर कन्फ्यूज आहे. सतत 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 अशा काहीतरी घटना होऊन राहिल्या किंवा तुमची डिझायर इतकी मोठी किंवा इतकी गरजेची किंवा इतकी आवश्यक तुम्ही करून ठेवलेली आहे की तुमच्या याने धीर नाही धरला जात. एक प्रोसेस फॉलो होण्याच्या अगोदरच तुम्ही काय करता? त्या तुमच्या विशला चेंज करून बसता. एक प्रकारे जसं आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये जातो, एक ऑर्डर देतो आणि जर ती ऑर्डर येण्यासाठी लेट झालं, आपण वेटरला म्हणतो ऑर्डर कॅन्सल, दुसरी ऑर्डर घे. ती जर लेट झाली त्याला म्हणतो ती ऑर्डर कॅन्सल, ही ऑर्डर घे. करता करता तुमच्या ऑर्डरवर ऑर्डर होतील, पण एकही ऑर्डर तुमची पूर्ण होणार नाही. म्हणून जी ऑर्डर तुम्ही केली ती ऑर्डर केल्यानंतर तुम्ही जस्ट सरेंडर करा, लेट गो करा, रिलॅक्स करा आणि वेट अँड वॉच. तुमची ती इच्छा पूर्ण होईलच.
क्लेरिफाईंग युअर डिझायरचा अर्थ काय आहे? जेव्हा आपण त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, ऑर्डर देण्यामध्ये भलेही 5 मिनिट लेट करा, पण नेमकं तुम्हाला काय पाहिजे हे क्लिअर करून ठेवा. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं? तुमच्या मनात येईल ते लिहा, सगळं लिहून काढा. का? कारण की ज्या एनर्जीच्या अवस्थेमध्ये सध्या तुम्ही आहात, ती अवस्था क्लिअरिटीची नाही आहे. स्वतःच आपण कन्फ्युज माइंडसेट मध्ये आहोत, डिप्रेशन मध्ये आहोत, टेन्शन मध्ये आहोत, भविष्याची चिंता आहे. कधी कधी तुमचे डिझायर तुम्हाला माहित असते, तरी सुद्धा आपण निगेटिव्हिटी मध्ये असतो. पण त्या डिझायर मध्ये सुद्धा तुम्हाला क्लिअरिटी असणे खूप आवश्यक आहे. एक्झॅक्टली मला काय करायचं आहे. जसं माझ्या लाईफमध्ये नॉलेज होतं, एक्सपिरियन्स होता, पण क्लिअरिटी नव्हती. क्लिअरिटी नसल्या कारणाने काय होत होतं? माणूस काम तर करत आहे, कसा करत आहे, कोणत्या दिशेने जात आहे, त्या कामाचा आउटपुट काय येईल, मला समजणारे जर कोणी व्यक्ती माझ्यासोबत जुळले तर त्यांना बेनिफिट होत आहे. माझ्या माइंडसेटच्या अपोजिट लोक जुळले तर मी ते एफर्ट करतच आहे, रिझल्ट दिसून नाही राहिला. आत्ता कुठं मला अलाइनमेंट कळली की बाबा लोकांच्या नुसार मला नाही चालायचं आहे, मला माझं ध्येय फिक्स करून ठेवायचं आहे आणि मला माझ्यामध्ये ते आकर्षण निर्माण करायचं आहे की तसेच लोक माझ्याकडे येतील. आणि हळूहळू 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 आज ते होताना दिसत आहे. म्हणजे काय झालं? क्लिअरिटी ऑफ माइंडसेट किंवा क्लिअरिटी अबाउट युअर डिझायर, विश. आणि आता जसं जसं क्लिअर होत चाललं, तसं तसं एक कॉन्फिडन्स पण येत आहे. 100% जो मी विचार केलेला तो पूर्ण होणारच आहे. आज नाही होईल, उद्या होईल. संसाधन जमवण्यात थोडासा वेळ लागत आहे, ठीक आहे, मे बी नेक्स्ट इयर मध्ये होईल, पण होईल बरोबर. का? कारण की करेक्ट पाथ मिळाला. क्लिअर झालं मला की एक्झॅक्टली मला कोणत्या दिशेने जायचं आहे आणि कसं जायचं आहे. सुपरफास्ट बाईक कार नाही आहे तर काय झालं? पैदलच निघायचं, काही ना काही व्यवस्था होऊन जाईल. भले हळूहळू जाऊ पण पोहोचू नक्कीच. ठीक आहे. तर क्लेरिफाईंग युअर डिझायर हा पहिला पॉइंट. तुम्हाला नेमकं काय पाहिजे, कसं पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, त्या क्लिअर करणे सुरू करा. ते अति आवश्यक आहे. हा, एक मिनिट. ठीक आहे. हा. तुमच्या ज्या विश आहेत त्या विशला तुम्ही समजणे सुरू करा. त्या विशच्या प्रती तुम्ही जागरूक राहा. नेमकं जे मी बाकीचे पॉईंट सांगितले, पेन अँड प्लेजर, सेल्फ इंट्रोस्पेक्शन, नेमकं तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे, कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करून ठेवणे आहे? राईट डाऊन करणे आहे किंवा क्लेरिफाय करणे आहे. एक्झॅक्टली हेच का? बरोबर. मी माझं उदाहरण वारंवार वारंवार याच्यासाठी देतो की मी सगळे पॉइंट बघितलेले आहे. माझ्या लाईफमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी बघत गेलो.
सगळं काही मी शिकत चाललो. आणि सगळं शिकत असताना माझा विषय काय आहे, की आत्ता मला नेमकं काय करायचं. मी ऍस्ट्रोलॉजी करू, न्यूमरोलॉजी करू, वास्तूमध्ये जाऊ, की ऑरा स्कॅनिंग करू, की मी आणखी कोणत्या स्पिरिच्युअल टेक्निक्स यूज करू. त्याच्यानंतर मला कळलं की नाही, मी टीचिंग कडे जाईल आणि हे जे चक्रा क्लिअरिंग किंवा अलग अलग विषय आहेत, याला मी ओपन अप करेन. रेग्युलर मार्गावर चालणारे तर खूप सारे जण आहेत. म्हणजे मी काय केलं, मला ज्या पाथवर चालायचं होतं त्याच्यामध्ये मी क्लिअरिटी आणत चाललो, की नेमकं मला काय करायचं आहे. त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, है ना. NLP मास्टर बनायचं आहे, किंवा मग स्टेज परफॉर्मर बनायचं आहे, कोच बनायचं आहे, स्टेजवर जाऊन मला टॉक द्यायची आहे. त्याच्यातही नेमकं काय करायचं. त्याच्यामध्ये मला बघायचं आहे की सध्याच माझी ती पात्रता झाली का, मी बोलू शकतो का, माझं बॉडी लँग्वेज, माझं माइंडसेट रेडी आहे का, माझ्याकडे तेवढे सारे लोक आहे का. आता सर्वांगीण विचार करत मग त्याच्याकडे आपण हळूहळू चालणे. ओके. दुसरा पॉइंट, आयडेंटिफाय युअर लिमिटिंग बिलीफ. याच्यावर आपली चर्चा पण झाली आहे. व्हॉट मेक यू फील स्केअर्ड मध्ये, की तुम्हाला भीती कशाची वाटते. आयडेंटिफाय युअर लिमिटिंग बिलीफ म्हणजे जसं मी म्हटलं, की उदाहरणार्थ मी मला पब्लिक स्पीकर बनायचं आहे. आणि जे मी आता ऑनलाईन तुमच्याशी बोलत आहे, ह्याच सगळ्या गोष्टी मला काय करायचं आहे, पब्लिकली ऑन द स्टेज बोलायचं आहे. आता माझी लिमिटिंग बिलीफ काय आहे, मी लोकांना फेस करू शकत नाही, मी लोकांच्या नजरेत बघू शकत नाही, मला स्टेजवर गेल्यावर बोलता येणार नाही, मी पब्लिकला कसं हँडल करू, पब्लिकमध्ये तर धुरंधर लोक पण असेल, मला जर कोणी प्रश्न विचारला तर काय होईल, मी हे करू शकणार नाही. हे झालं माझं लिमिटिंग बिलीफ, जे रियालिटी नाही आहे, ते मीच माझं क्रिएट करून ठेवलं. मीच स्वतःला सांगत आहे की हे मी करू शकत नाही, हे माझ्याकडून होणार नाही. मी आता प्रत्येक जे लोक रेडी होत आहे, माझ्यासोबत जुळत आहे, त्यांना मी हेच म्हणत आहे की बघा, माझ्याकडे नॉलेज आलेलं आहे, तुम्ही शिकून घ्या. तुम्ही दुसऱ्याला शिकवा नका शिकवा हा मुद्दा नाही आहे, पण मला हे म्हणायचं आहे की तुम्ही डिपेंडंट राहू नका कोणावर. ही तुमच्या सोलची जर्नी आहे, ही तुमचा एक आत्म्याचा एक विकास आहे, कॉन्शियसनेसची एक डेव्हलपमेंट आहे. तर तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर असणे हे बरोबर नाही. हा, नॉलेज एक्सचेंज पुरतं, टॉक करण्यापुरतं, प्रॉब्लेम शेअरिंग पुरतं ठीक आहे. पण तुम्ही म्हणाल की सगळंच तुम्हीच करून द्या, तर असं नसते चालत. आणि असं होतेही तर तेव्हा समजा माझ्यासारखा कोणी व्यक्ती आहे, तो एकदम लिमिटेड होऊन जाते. तो फक्त जास्तीत जास्त 8-10 लोकांना सर्व्हिस देऊ शकेल, मोठा मोठा चार्ज करेल. बरोबर आहे. तर मग ही जी सर्व्हिस आहे ही पब्लिकली ओपन करू शकणार नाही. आता इथे काही लोकांची लिमिटिंग बिलीफ आडवे येत आहे. दादा कसं होणार, आम्ही शिकू शकतो का, आम्ही तर तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आलो होतो, किंवा तुम्ही आम्हाला आमच्या समस्येचं काहीतरी सोल्युशन द्या.
तुम्ही तर काहीतरी दुसरंच सांगणं सुरू करून दिलं. आता तुम्ही आम्हाला म्हणता की तुम्हीच शिकून घ्या. काय झालं? हा तुमचा लिमिटिंग बिलीफ आहे की माझ्यामुळे स्वतःसाठी काहीच होऊ शकत नाही, जे कोणी करेल ते दुसराच करेल. आणि मी तुमची धारणा तोडण्याच्या मागे लागलं की दुसऱ्याच्या मागे लागू नका. तुमच्यामध्येच इतकी ताकद आहे की तुम्ही जर त्या गोष्टी शिकून घेतलं, स्वतःचं इनर पोटेन्शियल जर तुम्ही ओपन केलं, तर तुम्ही जे करत आहात त्या फील्डमध्ये तुम्ही चांगल्या लेवलचं ग्रोथ करू शकता. राहिलं हे नॉलेज घेतल्यानंतर सुद्धा निगेटिव्हिटी असते. त्याचं मेन रिझन काय आहे? कम्युनिटी. आपण शिकून घेतो आणि आपल्या घरी बसून आपण प्रॅक्टिस करायला बघतो. काही हर्डल्स येतात, काही प्रॉब्लेम येतात, ऑरा एक्सचेंज होत नाही, पॉझिटिव्हिटी एक्सचेंज होत नाही, पॉझिटिव्ह थॉट एक्सचेंज होत नाही. आपल्याला चिडवणारे, आपल्याला डिचवणारे, आपले मित्र, आपल्या घरचे लोक, आपले फॅमिली मेंबर्स तुम्हाला घालून घालून पाडून बोलतील की अरे हे काय करून राहिला तू, बिलकुल हे करायचं नाही. अशा वेळेस तुमचे चॅलेंजेस वाढतात आणि आपण काय करतो? नाही, हे माझ्याच्याने होणार नाही, मी हिलिंग करू शकणार नाही, मी रेकी प्रॅक्टिस करू शकणार नाही, मी मेडिटेशन करू शकणार नाही. असे छोटे छोटे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, ते आपण काय केले, माइंडमध्ये क्रिएट करून ठेवले. आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? असे तुमचे पण काहीतरी असतील. आता आहे, मी इथे एक दोन जणांना ऍज अ चॅलेंज म्हणून दिलेलं आहे की बाबा सगळं आता तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा, मी जे सांगतो ते शिका, 4-6 महिने प्रॅक्टिस करा, तुम्ही पण ती हिलिंग लावा, माझ्यासाठी पण प्रे करा की जेणेकरून माझ्या लाईफमध्ये असे लोक अट्रॅक्ट झाले पाहिजे, त्यांना त्या हिलिंगची गरज आहे. आणि ती हिलिंग करण्यासाठी मी तुम्हाला अपॉइंट करेन. ठीक आहे, तुम्ही 4 महिने झाले तुम्ही साधना केलेली आहे, प्रॉपर मेडिटेशन केलेलं आहे, एक काम करा, हिलिंग आलेली आहे, ह्या व्यक्तीसाठी तुम्ही आता हिलिंग सुरू करा. 1 2 4 होता होता होईल डेव्हलपमेंट. पण तुम्हाला तुमचे लिमिटिंग बिलीफ तोडावं लागेल. मी करू शकणार काय? माझ्यामुळे होईल का? एंजेल सोबत माझं कनेक्शन होणार का? मी रेकीला इन्व्हाइट करू शकेल का? मी रेकी माझ्या हातातून प्रवाहित होईल का? मग मी एवढी पॉवरफुल आहे का? माझ्यामध्ये इतकं स्ट्रेंथ आहे का? मी इन्व्होकेशन करू शकतो का? मी डीप मेडिटेशन मध्ये जाईल का? मला तर अनुभवच येत नाही, मला तर कलर दिसत नाही, मला तर इमॅजिनेशन होत नाही, माझा राईट ट्रॅकवर मी चालत आहे का? इतके सारे जर तुम्ही लिमिटिंग बिलीफ आडवे आणा तर तुम्ही कधीच जीवनात शिकू शकणार नाही. अनुभव होणे नाही होणे याच्याशी काहीही लेणं देणं नाही. कोणाला दूरदृष्टी असते, कोणाला दूरश्रवण असते, कोणाला दूरदर्शन असते, कोणाचं आकर्षण चांगलं असते, कोणाची अभिव्यक्ती चांगली असते, कोणाला सेन्स चांगला असते, कोणाचे थॉट प्रोसेस जबरदस्त असते, तो थॉट मधून रिसीव्ह करते. प्रत्येकाचे आपले आपले तत्व आहे. एकाला कलर दिसला चक्राचा म्हणून सगळ्यांना दिसला पाहिजे असं नाही आहे. कोणी चक्रला फील करेल, कोणी चक्रची एनर्जी समजून घेईल, कोणाला साऊंड येतील, कोणाला डिवाइन थॉट येतील, काही ना काही असं होईल. काही ना काही अशा गोष्टी होतील की तुम्हाला अनुभूती येणार. पण तुम्ही जर एखाद्या पॉइंटवर अटकले की आय कांट डू इट म्हटलं की विषय संपला. ठीक आहे, हे जे तुमचे लिमिटिंग बिलीफ आहे ना, ते तुम्ही नोट डाऊन करा. की तुम्ही कसे वागता, तुमची थॉट प्रोसेस काय आहे, तुमचे बिलीफ काय आहे, तुमची इंटेन्शन काय आहे. ओके. तिसरा पॉइंट, कनेक्टिंग विथ ऑथेंटिसिटी.
कनेक्टिंग विथ ऑथेंटिसिटी. कनेक्टिंग विथ ऑथेंटिसिटी म्हणजे काय? तुमच्या इनर मधली एक इमानदारी असते, एक खरेपणा असते, आपलं एक खरं स्वरूप असते. त्या खऱ्या स्वरूपासोबत काय करणे? स्वतःला जोडून घेणे. अवास्तविक जगात जगायचं नाही. क्लिअरली स्वतःला तयार करा. अवास्तविक जगाचं आकर्षण करणे नाही, बिलकुल नाही. यांनी काय होते? आपण एका अशा दुनियेसोबत मर्ज होतो. म्हणजे बघा, कनेक्टिंग विथ युअर ट्रू ऑथेंटिसिटी म्हणजे कसं? उदाहरणार्थ इथे आपल्याला ट्रेडिंग ह्या विषयाबद्दल माहित आहे. तुमचं खरं खोटं तुम्हाला माहित, ठीक आहे. ह्या खऱ्या खोट्यानुसार जे तुमचं काय म्हणू आपण, हा, असं समजा की आपण दुसऱ्यांचे ट्रेड लावण्याचं रिस्क घेत आहे, किंवा तुमचे ट्रेड मी हँडल करतो, आणि आपल्या मनामध्ये आपल्यालाच माहित आहे की मीच याच्यामध्ये काय पॉवरफुल नाहीये, सक्सेसफुल नाही आहे. अशा वेळेस काय होईल? तुमच्या ऍक्शन मध्ये आणि तुमच्या इनर मध्ये काहीतरी डिफरन्स राहतील. तुम्ही तुमच्या इनर सोबत तुमच्या ऍक्शन्सला अलाइन करू शकत नाही. खरेपणा, स्वतःचा खरेपणा. म्हणजे स्वतःचा खरेपणा काय आहे? तो तुम्ही जर ओळखला, तुमची ट्रू आयडेंटिटी जर तुम्ही ओळखली, जसं मी ऍज अ हिलर म्हणून इतका सक्सेसफुल नाही बनू शकत जितका ऍज अ टीचर म्हणून बनू शकतो. का? माझं डीपली लहानपणापासून एक इच्छा होती की मी हिलर बनलो पाहिजे, माझ्यामुळे लोकांना बेनिफिट झालं पाहिजे. पण या हिलिंग प्रोफेशन मध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की मी जो आहे ना, एकदम अतिसंवेदनशील व्यक्ती आहो. त्याच्यामुळे मी लवकर नकारात्मकता पण रिसिव्ह नाही करत, म्हणून मी त्याला सेन्स करून घेतो. पण जर बोलाची गोष्ट आली, भले माझ्यापाशी शब्दांचा साठा किती मोठा आहे हा महत्वाचा भाग नाही, पण मी बोलू शकतो. वायफळ चर्चा करणार नाही. असं जर मी सोसायटीमध्ये निघालो तर कोणाला असं वाटतं की हा पोरगा बोलते की नाही बोलत, याला तर कधी बोलतानाच पाहिलं नाही. पण जर मी आता तुमच्यासोबत बोलत आहो, तर तुम्ही म्हणा की हा माणूस थांबते की नाही थांबत, हा इतका बोलून राहिला. का? कारण की मला माझं स्वरूप माहित आहे की मी कुठं बोललो पाहिजे, कुठं नाही बोललो पाहिजे. जिथं गरज आहे तिथं तोंड बंद. जिथं गरज आहे, ऍज अ टीचर मला जिथं व्यक्त व्हायचं आहे, तिथं मी माझं पूर्ण स्वरूप मी ओपन अप करेन. म्हणजे काय झालं? मी माझ्या खऱ्या स्वरूपाला कनेक्ट केलं. माझं खरं स्वरूप, माझी इनर पर्सनॅलिटी टीचिंगची आहे, टीचरची आहे. तो माझा स्वभाव गुण पण असू शकते, तो माझं बाय बर्थ मला मिळालेलं एखादं ॲबिलिटी असू शकते, किंवा माझे घरी, माझ्या फॅमिलीमध्ये पण म्हणू शकतो, जनरेशन मध्ये म्हणू शकतो की टीचिंगच प्रोफेशन राहिलेलं आहे. तर बाय जनरेशन माझ्याकडे टीचिंग आलेली आहे. तर कुठून ना कुठून टीचिंग हे माझं
स्ट्रेंथ आहे. म्हणजे मी आता माझ्या खऱ्या स्वरूपाला काय केलं, ओळखलं. टीचिंग इज माय ट्रू आयडेंटिटी. माझा खरेपणा काय आहे, शिकवणे. हा, याचा आडंबर मी दुसऱ्या दुनियेनं काही कशाने करू शकतो, पण मी त्याचं अलाईन होणार नाही, है ना. तर तुम्ही सुद्धा तुमचं ट्रू ऑथेंटिसिटी, यांनी काय होईल, तुमचे विश फुलफिलमेंट मध्ये आणि तुमचा पर्पज ऑफ लाईफ तुम्हाला पूर्ण करण्यामध्ये मदत होईल. का, कारण की आता तुम्ही खरे आहात, खोटेपणा काहीच नाही आहे, जसं आहे तसं. माहित आहे ही गोष्ट होऊ शकत नाही, तर नाही, तर त्याच्या मागे लागणं नाही. जस्ट एक्सेप्ट आणि समोर चाला. त्याच्यानंतरचा, एक्सप्लोरिंग पर्सनल ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज. पर्सनल ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे, जसं पुन्हा आपण दोन्ही अँगलनी बोलू, एक माझ्या अँगलनी, एक तुमच्या अँगलनी. जसं इथे मॅक्सिमम लोक ट्रेडिंग वाले आहेत, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जे काही जॉब करताय, कोणी बिझनेस करताय, कोणाला काहीच नाही आहे, ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही आहे. एक्सप्लोरिंग म्हणजे काय होते, शोधणे. पर्सनल म्हणजे स्वतःची ग्रोथ. ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. स्वतःच्या डेव्हलपमेंटची संधी शोधणे. जर तुम्हाला ट्रेडिंगच्या थ्रू असं वाटत आहे की एक संधी तुम्हाला दिलेली आहे माझं लाईफ चेंज करण्याची, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची, काहीतरी नवीन नॉलेज शिकण्याची, एखादं स्किल डेव्हलप करण्याची, आणि त्या स्किल मधून अर्निंग ॲबिलिटी मी डेव्हलप करू शकतो, आणि माझ्या जीवनामध्ये एक सपोर्ट सिस्टम उभं करू शकतो, तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जीवनातली संधी शोधायची आहे. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून. म्हणजे बघा, सकाळची झोप किती आवडते लोकांना, किती गोड झोप असते. उलट साखर झोप म्हणतो आपण त्याला. म्हणजे सकाळी एखाद्या वेळेस टॉयलेटला वगैरे उठलं, त्याच्यानंतर जेव्हा वापस येतो आणि एक डुलकी घेण्याची इच्छा होते, आणि तेव्हा जी झोप लागते, 1-2 तासाची इतकी भारी झोप लागते की सगळं विसरून जाते माणूस. तेव्हा अलार्मचा आवाज पण येत नाही, कोणी काय बोलवलं तेही ऐकायला येत नाही, गाढ झोप लागते. पण तो आपला आहे ना लव्हिंग एरिया आहे, तो आपला कम्फर्ट झोन आहे, जिथे आपण आपले सगळे कामधंदे बाजूला करून पण ते तासभराची झोप घेण्यासाठी पूर्ण तयार असतो. आज त्या गोष्टीला तोडून, तुमच्या कम्फर्ट झोनला तोडून तुम्ही इथे समोर बसलेले आहे माझ्या. तर हे स्वतःला चेंज करणे की, कम्फर्ट झोन म्हणजे स्टेप आउट युअर कम्फर्ट झोन. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाय काढा, चॅलेंजेसला फेस करा. मे बी तब्येत खराब होऊ शकते, सकाळ संध्याकाळ उठण्यामुळे तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते, कधी ऍसिडिटी होईल, कधी मळमळ होईल, कधी साधना केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये पेन होणार. एक्सेप्ट करा, फेस चॅलेंजेस. कधी ट्रेडिंग मध्ये लॉस होणार, कधी प्रॉफिट होईल, कधी फ्रॉड होईल, होते होऊ द्या. त्या पैशाला जर तुम्ही धरून बसले, लाईफ मध्ये तुम्ही बिग मोमेंट मिस कराल. बिग मोमेंट काय आहे, तुम्ही जर सक्सेसफुल झाले, तुम्ही जर ट्रेन झाले, तर होल लाईफ तुम्ही अर्न करू शकता. चॅलेंजेस येतील, फेस करा. तुमचे जे काही ऑब्स्टेकल्स आहे, हा आपला टॉपिक झालेला आहे. ओव्हरकम युअर ऑब्स्टेकल्स. जे चॅलेंजेस तुम्ही फेस करताय त्याला ओव्हरकम करा, आणि तुमचं जे पोटेन्शियल आहे त्याला तुम्ही काय करा, डेव्हलप करा. तर सेम मी माझ्याकडून सांगतो, मी काही जणांना जर सांगितलं की तुम्ही ह्या हिलिंग मॉडेलिटी मध्ये पाय टाका, म्हटल्याने होणार नाही.
तुम्हाला ऍज अ ट्रायल ते करून बघावं लागेल, एक्सप्लोअर करावं लागेल की काय मी ही गोष्ट करू शकतो का, आणि जर केली तर काय माझी लाईफ चेंज करण्याची ही माझ्यासाठी संधी आहे का, हा पॉइंट तुम्हाला तुमच्या मनाशी बोलावा लागेल. आणि जर संधी आहे तर मी याला मिस नाही केलं पाहिजे. काय होईल, थोडासा टाइम जाणार, थोडेसे पैसे जाईल, पण चान्स मिस झाला तर मे बी लाईफ टाईम मध्ये डबल दुसरी ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही. त्याच्यानंतर सेट रिअलिस्टिक गोल. कधी कधी कॉन्फिडन्सच्या भरात किंवा मोठे मोठे स्वप्न, मोठे मोठे विचार, मोटिवेशनच्या भरात आपण असे असे गोल लिहून टाकतो. कोणतंच गोल अचीव होणार नाही असं मी म्हणत नाही. दिस युनिवर्स इज अ रेस्टॉरंट. ऑर्डर व्हॉट यू वॉन्ट. व्हॉट यू वॉन्ट तोपर्यंत ठीक आहे. हाऊ मच मध्ये प्रॉब्लेम सुरू होते. युनिवर्स तुम्हाला सगळं काही देण्यासाठी रेडी आहे, सगळं काही. तुम्ही करोड मागा नाही तर 1,000 करोड मागा, काहीही मागा, युनिवर्स देण्यासाठी रेडी आहे. पण रिअलिस्टिक गोलचा अर्थ काय आहे समजून घ्या. इथे मी कोणालाच डिमोटिवेट करत नाही आहे. आपण रियालिटी समजून घ्या. रियालिटी काय आहे, मी रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि मी 100 प्लेट राईस किंवा बिर्याणी प्लेट मी ऑर्डर केली. किती? 100 प्लेट. समोरचा व्यक्ती म्हणताय की सर 100 प्लेट काय करायचं, पार्सल करायचं की काय? नाही नाही नाही, खायचं आहे. अच्छा ठीक आहे. मग किती लोक, म्हणजे 100 लोक येणार आहे, कधी येणार आहे, किती वाजता येणार आहे, किती टेबल अरेंज करू? सर आमच्याकडे तर 100 लोक बसणे इतकी जागा नाही. तो म्हणते अरे अरे अरे, काळजी नको करू, मी एकटाच खाणार आहे. मला सांगा, 100 प्लेट बिर्याणी खाणे हे एका माणसाची खरंच लायकी आहे का? एक खाणार, दोन खाणार, खूपच खूप भुकीला असन, खूपच खूप त्याला बिर्याणी लवर असन, 2-4 प्लेट खाऊन टाका. पण 100 प्लेट एकटाच माणूस. आता सांगा, कोणीही एक व्यक्ती बोला, काय हे रिअलिस्टिक वाटते का? नाही रे. नाही सर. नाही शक्यच वाटत नाही. आहे ना, नाही. रिअलिस्टिक नाही वाटत आहे. मॅनिफेस्टेशन मध्ये हाच प्रॉब्लेम होते. जेव्हा तुम्ही सरळ असा आकडा टाकून देता ना, जो रियालिटीच्या बाहेर आहे, इथून प्रॉब्लेम सुरू होते. तुम्ही मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, पण त्याच्या मागे थोडस आहे ना, भान ठेवा की काय हे रियालिटी सोबत मॅच करत आहे की नाही, नाही तर मग गडबड होऊन जाईल. हा, त्याच ठिकाणी तुम्ही असं म्हटलं त्याच रेस्टॉरंट मध्ये जाऊन, 100 प्लेट बिर्याणी पार्सल कर. तो म्हणून सर कैसा पार्सल करना है, कंबाइंड में देना है की कैसा? नाही नाही, एक एक डब्बा अलग अलग, 100 पैकेट पाहिजे. ओके, क्या करना है सर? अच्छा मुझे डोनेट करना है. तो 10 पैकेट एक्स्ट्रा टाकून देईल. सर हमारी तरफ से 10 पैकेट और. युनिव्हर्सचा हात असा असते. मग ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक गोल तुम्ही सेट केलेला आहे की मला $100 दिवसाला पाहिजे. ओके, फाईन, अचीव करू शकतो. $1,000, 2,000, 5,000. आता तुम्हाला त्याच्या समोर सांगावं लागेल की इतक्या मोठ्या पैशाचं मी काय करणार. आणि जर तुमचे रिझन व्हॅलिड असेल तर मे बी तथास्तू असं होईल की तुम्ही जेवढे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा मॅक्सिममच तुम्ही अर्न कराल. कारण की त्यांना माहित आहे की हे व्यक्ती ह्या पैशाचा कुठे उपयोग करणार आहे. तेव्हा तुम्हाला सपोर्ट मिळते युनिव्हर्स कडून पण. नाही तर म्हणेल की यार हा व्यक्तीला 100 प्लेट देऊन तर देईल,
खाईल 3-4 प्लेट, बाकीची 70-90 प्लेट फेकून द्यावं लागेल. एक तर तो एक वेळा अद्दल घडवून देईल, आणि अद्दल नाही घडली तर मग सिम्पली खतम. ते म्हणून याला संधीच द्यायची नाही. याला हे याचे हे विष जे आहे ना, ते अननेसेसरी आहे. हे पूर्ण होणार नाही. आपण म्हणतो माझी विषच कधी पूर्ण होत नाही. कधी कधी छोट्या छोट्या विष असतात बरं, इझिली पूर्ण होऊ शकते, पण त्याचा प्रॉब्लेम इथे नाही आहे. त्याची अलग प्रॉब्लेम आहे, जे आपण आता मागच्या क्लासेसमध्ये घेतले. तुम्ही अलाइनच नाही तुमच्या विष सोबत. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट, अरे इथे जाते समोर, अलाइन विथ व्हॅल्यू अँड पर्पज. हाच तो टॉपिक आहे की 100 प्लेट मला जी बिर्याणी पाहिजे आहे, तुमचा पर्पज काय आहे, तुमची व्हॅल्यू काय आहे त्याच्या मागे. स्वतःला खाणे आहे की दुसऱ्यांना डोनेट करणे आहे. पर्पज, इथिक्स, व्हॅल्यू, तुम्ही काय पुट करण्याची इच्छा आहे तुम्हाला तुमच्या आतमध्ये, सोसायटीसाठी, ह्युमॅनिटीसाठी. जेव्हा तुम्हाला ह्या व्हॅल्यू कळतील, तुमच्या जीवनाचा तुम्हाला उद्देश कळेल ना, तेव्हा मजा येते. यार चला आता काहीतरी करून दाखवू, अब तो कुछ करके दिखाना है. आणि ती गोष्ट सुद्धा अशी नाही राहत की म्हणजे काही पण तुम्ही बोलून राहिले, कसेही तुम्ही वागून राहिले, नाही असं नाही राहणार. एकदम प्रॉपर, वेल डिफाईन्ड, वेल सेटल, पूर्णपणे विचारपूर्वक केलेला निर्णय. जर मी आज रेडी आहे तुमच्या सगळ्यांना, सगळ्यांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करण्यासाठी, तुम्हाला नॉलेज शेअर करण्यासाठी, तर नक्कीच कुठेतरी ती युनिव्हर्स सुद्धा माझी सहायता करेल. का? कारण की माझं पर्पज क्लिअर आहे, माझे व्हॅल्यूज क्लिअर आहे. ठीक आहे. आजचा टॉपिक आपण इथे स्टॉप करू आणि आता मेडिटेशनची सुरुवात करू. ओके. छान स्थिर बसा, रिलॅक्स. त्यांना पाणी प्यायचं आहे ते पाणी पिऊ शकता. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, कंबर थोडी टाईट करा, मांडी सैल सोडा, खांदे आणि तुमच्या मानेवरचा ताण हलका करा. मान थोडीशी तुम्ही वर करू शकता. पूर्ण लक्ष स्वतःच्या आत्म्याच्या मस्तकात. फील करा, श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे. तुमचं पूर्ण शरीर, तुमचं मन, तुमचे विचार, तुमचं डोकं कण कण प्रकाशित होत आहे आणि तुम्ही एका व्हाईट बलूनच्या आतमध्ये बस. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम ऑल ऑफ यू. कसं वाटत आहे? खास करून काही नवीन लोक हे जॉईन झाले. गुड मॉर्निंग दादा. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग सर. सगळ्यांना. खूप छान मेडिटेशन झालं. अगदी सगळे आज पूर्ण चक्र सगळे ऍक्टिव्हेट होत होते. आणि महत्वाचं म्हणजे की
शेवटी जेव्हा आपण वेगवेगळ्या कलर्सला इव्होक करतो आणि त्या बॉल्स मध्ये हे करतो, तर जेव्हा आपण ते गोल्डन ऑरा आपल्या याच्यातून बाहेर निघत असतो, तर त्यावेळेस 1-1.5 मिनिटं इतकं शिवरिंग झालं. आणि अचानक असं माझ्या मनात हे फिलिंग येऊन राहिले होते की मी कोणाकडचं धन नाही तर नेचरमध्ये जे हिडन धन आहे ते मी अट्रॅक्ट करून राहिलो. वाव. नाही, ते पूर्ण तो जो समोर हे होतं तर एकदम पूर्ण गोल्डन असा बॉल तिथे होत होता. आणि ते हा हा पूर्ण हा हा. अट्रॅक्ट होऊन राहिलं आणि जवळजवळ अर्धा पाऊण मिनिटं मी शिवरिंग होऊन राहिलो होतो. हम्म. आणि मग नंतर रिलॅक्स होऊन गेलं. काय म्हणजे आज पहिल्यांदा असं हे झालं की, आणि त्यावेळेस त्या मनात त्या फिलिंग होत्या की नेचर मधलं हिडन धन मी अट्रॅक्ट करून राहिलेलं बरोबर. आहे. थँक्यू. आणखी कोणाला असं शेवटच्या टाइम मध्ये, शेवटच्या 5 ते 10 मिनिटात कोणाला भरपूर एनर्जी फील झाली असेल तर शेअर करू शकता. प्रतिभा मॅडम, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग सर. हा, सॉरी यार, तुमच्याशी बोलणं नाही होऊन राहिलं, पण माझी तब्येत बरोबर हा, नसल्या नाही कारणाने सर. मी अवॉइड केलं है ना. हा आता हा मी प्रॉपर नाही जमलं ना असं व्हिडिओ कॉल, तर मी कॉलवरच बोलून घेईन अगोदर, नंतर बघू ते सेशनचं चालेल आपण. है ना? चालेल कसं वाटलं चालेल आपलं सर. सेशन? आजचं सेशन सर खूप छान वाटलं. आणि मला आहे ना प्रत्येक म्हणजे चक्राच्या ठिकाणी ह्युमन फेसेस दिसले, पण ते मला एवढे हे नाही झाले. आणि लास्टला मी जेव्हा विशुद्धी चक्रावरून आज्ञा चक्रावर गेले ना, तर तेव्हा मला तुमचाच फेस दिसला. ओके. छान आहे. ब्लेस यू, लॉट्स ऑफ आणि ब्लेसिंग. परवा संध्याकाळी चालू आपलं मेडिटेशन चालू होतं ना, तर तेव्हा मला ना हे आपलं एक समोर डायरेक्ट एका जंगलातून वाघ आल्यासारखा दिसला. बरं. हा. टायगरचा फेस. बस बस तेवढं दिसलं ना. आणि व्हायब्रेशन तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक ह्याच्यात जाणवतातच. खूप छान, खूपच सुंदर. बढिया. काही हरकत नाही. काही भ्यायचं नाही असं, पण सगळं छान आहे. प्रत्येक ओके. एनर्जीचा काही ना काही ब्लेसिंग्स असते आपल्याला. है ना? हा हा. तर वाघ आहे म्हणून असं नाही समजायचं त्याला टायगर स्पिरिट म्हणून अच्छा, हा. असं फील काहीतरी करायचं. जंगलातून एक असं हिरवं हिरवं जंगल, हा आणि हा. त्याच्यातून अचानक एक टायगर आला. असं पिवळं पिवळं त्याच्यावर पट्टे असलेलं असं. चालेल, काही हरकत नाही. असू द्या. थँक्यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे थँक्यू तुमचा. सर. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ तर ब्लेसिंग्स. हा सर, गुड मॉर्निंग. हे शेवटी शेवटी नाही का, हे हात नाही का माझा, हे हात पूर्ण नाही काढला साईडचा. हा थोडं हा. गरम 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 जाणवलं थोडं. अच्छा. हा असा ओके. कणगळीच्या बाजूचा नाही का. हा हा हा. हम्म. ठीक आहे. असं खूप म्हणजे बऱ्यापैकी गरम जाणवलं. अच्छा. बर. मला वाटलं दिवा दिवा थोडं लागत असं नाही का, थोडं दिवाचं माझं अंतर थोडं होतं जवळ नाही का, पण ते दिवा हम्म. बरंच लांब होता नाही का. नाही, आज कसं मी आहे ना पूर्ण टाइम प्रॉपर इन्व्होकेशन करत होतो. आणि ते इन्व्होकेशन करण्यातच म्हणजे ते सिम्बल्सला आपल्या हातामध्ये एनर्जी बॉल बनवता बनवता ओम पण होऊन गेला होता, तोपर्यंत माझं ते सुरूच होतं. आणि मग ते झाल्यानंतर मग म्हटलं आता मी रिक्वेस्ट केली की आता ही एनर्जी मी तुमच्याकडे प्रोव्हाइड करतो. तर शेवटी ते सुरू झालं होतं तोपर्यंत कोणतं ते म्हणजे सहस्त्रार पण सुरू झालं होतं, ते अर्ध संपलं होतं. आणि डायरेक्ट ते कमांड सुरू झाल्या होत्या. म्हणून म्हटलं की शेवटी कोणाला एकदम फील झाला का, कारण की त्या शेवटच्या याच्यातच तो पुरा एनर्जी बॉल मी सेंड करून दिला. तोपर्यंत ते कधी सुरुवात झाली, ते लम कधी सुरू झाला आणि कधी डायरेक्ट ते ओमही संपून गेलं आणि समोरचं लागलं, मलाही नाही कळलं. मी ते सुरूच होतं माझं ते. मी म्हटलं की आताच आपण जेमतेम आवाहन केलं, बॉलच तर बनवून राहिलो, हे ओम कधी सुरू झाला. म्हणजे असंही नाही की मी असं डीप मध्ये गेलो, काहीच नाही. माझी चॅन्टिंग सुरूच होती. एक एक एंजल्सला बोलवणे, एक एक ती सिम्बलला हे करणे, बॉल बनवणे, माझं सुरूच होतं. पण मलाही नाही कळलं की इतक्या शॉर्ट मध्ये हा टाइम कसा काय निघून गेला, की एकदम म्हणजे 20-25 मिनिट निघून पण गेले आणि एकदम ओमही झाला आणि शेवटचं सहस्त्रार सुरू झालं. आणि मग तो बॉल मी रिलीज केला सगळ्यांकडे. ब्लेस यू आणि सर, शेवटी मस्त. ज्यावेळेस ज्यावेळेस इथं आलतो ना आपण, त्यावेळेस असं वाढल्यासारखं होऊ हम्म. लागलं इकडं नसतं. हा, झालं गुरुत्वाकर्षण असेल शक्ती कारण कशी की असते. बरोबर सर मला त्यावेळेस झालं म्हणजे सर एकदम तसं. आज आज झालं. तुम्ही जे चालू केलं ना मेडिटेशन, आता हा मला हा. वाटलं आज काही याचा टिफिन बनत नाही. आता पण हम्म. ते एवढ्या फास्ट मध्ये झालं ते तुम्ही आता बोलत आहे. आणि हा जे हा. आपलं इथे काय म्हणतो, कोणतं चक्र, इथे तुमचा आज्ञाचक्र, चेहरा हा. दिसत होता मला आज. एकदम हसत होते तुम्ही मस्त.
हसरा चेहरा हेच वाला हाच ड्रेस होता. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे. असाच आशीर्वाद राहू द्या. हा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ठीक. हा, सुरभिताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हा. खूप चांगलं वाटलं आफ्टर 3 मंथ. खूप हा. चांगलं मेडिटेशन झालं. आता डिलिव्हरी नंतरच पहिला एक मेडिटेशन आजचं मी केला ना, तर जरा बरोबर. थोडं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे झालं. चालेल चालेल, काही हरकत आणि नाही. आणि आज स्लीपिंग म्हणजे मेडिटेशन मध्ये थोडं स्लीप जाणवलं मला मध्ये चालेल, मध्ये. काही हरकत नाही. तर रिकव्हरी पण होईल ना, मेडिटेशन सुरू हो होईल तेव्हा. काही हो हरकत नाही. पण एक सांगते मी तुम्हाला आज भाग्य नाही का काय केलं, मी अलाराम ऑलरेडी लागला होता 5 वाजताचा, पण अलारामच्या हम्म. आधी भाग्यच उठली 5 वाजता. ती कधी उठत वाव. नाही. हे मुलांचं काहीतरी कनेक्शन आहे चांगलं स्ट्रॉंग. हो, म्हणजे ती कधी 5चा टायमिंग तिचं राहतच नाही. तिचं 4-3 बस असंच राहत होतं टायमिंग फिडिंगचा. पण एकदम तिचं 5 वाजता एकदम रडली, किंचाळली. तिला मी फीड केलं प्रॉपर आणि मग मी मेडिटेशन साठी बसले. छान, एकदम बढिया. हो, लॉट्स ऑफ पण खूप ब्लेसिंग्स तुमचं. खूप चांगलं वाटलं. असंच कंटिन्यू करा. आईला पण सांगून द्या, जर वेळ असेल तर कंटिन्यू कर म्हणा. हो हो, ठीक आहे दादा. लॉट्स ऑफ लव्ह दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. चला, आणखी कोणी? अं, वैशाली मॅडम बोलू शकता? संतोषी मॅडम, साक्षीताई, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दोन दोन दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये होती, पण मेडिटेशन खूप छान झालं दादा. हा. आणि लास्ट मध्ये म्हणाला तुम्ही तर त्याप्रमाणे ना माहिती नाही, पण असं राईट मांडीच्या खाली ना असं गरम असं जाणवलं मला. ठीक आहे, आणि चालेल. मेडिटेशन मध्ये अनाहत चक्रावर पण खूप छान फिलिंग होत्या. ओके, वा, हम्म. बढिया. आणि ते आपलं आर्कएंजल राफेल, मी म्हटलं 2 हम्म. दिवसांनी मी करत आहे तेवढं होते की नाही, पण आर्कएंजल राफेलच्या वेळी बरोबर फिंगरला पण तिथे पण ते सेन्सेशन ते जाणवलंय तिथे. आलं ना? छान असेल वाटलं. एंजल्स असेल तुमच्या सोबत कोणीतरी, ते तुम्हाला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करते, पण अजून आपण अलाईन नाही आहे, पण ठीक आहे. त्यांना हा दुसऱ्या हा अँगलनी म्हणायचं की माझा मेसेज मला समजेल अशा याच्यामध्ये द्या, एखाद्या रिटर्न फॉर्म मध्ये, एखाद्या व्हिडिओच्या थ्रू, है ना, किंवा ओके माझ्या ओके. स्वप्नामध्ये काहीतरी मला क्लिअरली कळेल असं काहीतरी तुम्ही मला इंडिकेशन देत जा. अशा प्रकारे रिक्वेस्ट चालू ठेवा. हा दादा. आणि एक दादा, हा. जेव्हा मी शेगावला गेले होते आणि ते दर्शनाच्या आपण रांगेत जात असतो, वर 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 जातो, तर तिथे ना मला आता मंदिर परिसर आहे तर सगळीकडे असणारच, पण नेमकं मला तिथे ना ते बर्ड्स दिसले आणि त्याच टायमिंगला मला ना अगरबत्तीचा स्मेल आला नेमका तिथेच. आणि नंतर मी एवढ्या जवळ गेली कळस हजाच्या, पण तेव्हा वगैरे नाही आला मला. नाही पण आला. नेमकं ओके. तिथे नाही, हम्म. बाकी ठिकाणी कुठेच नाही आला. फक्त मग तिथे वरती जाताना तिथे बर्ड्स मला दिसले आणि तिथेच फक्त एक तो स्मेल आला मला, म्हणजे तो ओके. अगरबत्तीचा असा वास वगैरे. तर ते पण मला तेव्हा पण मला असं एकदम इंटरेस्टची आठवण आली. खूप छान वाटलं. हा. नाही, मग असेल, कारण की आता नेक्स्ट जो टॉपिक होईल ना आपला हं. एंजेल्स, म्हणजे शनिवारी, त्यावेळेस हाच टॉपिक घेणार आहे मी, की एंजेल्सचं प्रेझेन्स कसं फील होते, है ना? अच्छा. तर त्याच्यामध्ये हा स्मेल पण आहे, सडनली स्मेल येणे आणि त्याच्यानंतर तो येतच नाही डबल. हा, नंतर आलाच नाही मला. हा. तर असे जे बरं, काही, last time आणि आला. तो स्मेल असा नाही की कोणाचा तरी परफ्यूमचा आहे, काहीतरी अलगच डिवाइन स्मेल असते. हा, असं है ना? दिसला. हा, थोडस जस्ट आपण जेव्हा जवळ जात असतो ना हम्म. माऊलीच्या, हा आणि हा. तेव्हा मला ते बर्ड्स आणि तो असा एकदम अगरबत्तीचा तो असा वास असं, आणि मनाला इतकं छान फील झालं. आणि मला नंतर लक्षात आलं, अरे इथे बर्ड्स आहे, एंजल्स आहे. छान हा छान हा. वाटलं. बरोबर. छान छान होतं आहे, दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान. थँक्यू व्हिडिओ थँक्यू मी दादा. सगळे चॅनलवर अपलोड केलेले आहे, तुम्ही बघून घ्या. हो दादा, बघते. आज थोडस आज रिलॅक्स आहे, आज बघते आता. ट्रॅव्हलिंग मध्ये झालं मी. इम्पॉर्टंट आहे ते, है ना? हो हो. फॉरगिवनेस टुवर्ड हस्बंड, ग्रॅटिट्यूड,
कॉर्ड हा. कटिंग सगळ्या स्टेप बाय स्टेप सांगितलं, तर हा, ते हा, हा. करून घ्या. ओके दादा. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ठीक. ग्रॅटिट्यूड. थँक यू ऑल. सब ग्रॅटिट्यूड. गुड मॉर्निंग साक्षीताई. गुड मॉर्निंग दादा. दादा हा. खूप छान झालं मेडिटेशन. ऍक्च्युली मणिपूर चक्रानंतर मी खूप डीप याच्यामध्ये गेली होती, पण जसं तुम्ही आता म्हटलं ना, ते शेवटी शेवटी मला असं डोक्यावर कोणीतरी भार जाणवला, काहीतरी हात ठेवल्यासारखं. तर वा, मी एकदम बाहेर आली तेव्हा. त्या चालेल. ह्याच्यात खूप छान फिलिंग होती. मस्त वाटलं एकदम. सुंदर. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. नाही, मला तेच थोडंसं एक वेळा कन्फर्म कन्फर्म नाही म्हणू आपण, पण जेव्हा एनर्जी आपण फ्लो करतो आणि तो खरंच जर तिकडे पण कोणाला फील झाला, तर मग असं वाटतं की हा एनर्जी चॅनलिंग बरोबर झाली आपली. बरोबर आहे. कारण की ही माझी पण प्रॅक्टिस आहे. आता हळूहळू जितकी स्ट्रॉंग प्रॅक्टिस होईल, तितकं तितकं हा. आणखी हायली एनर्जी ट्रान्समिशन केल्या जाईल. हम्म. ना 5-6 दिवसाच्या एकदम अशा निगेटिव्ह झोन मधून वापस येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने जर मी चॅनलिंग करून एनर्जी ट्रान्सफर करू शकलो, म्हणजे मला आता कळते की हा माझं पण डेव्हलपमेंट होऊन राहील. नाही दादा, आहे लॉट्स ऑफ खरंच ब्लेसिंग. आहे. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड दादा. इट्स ऑल ऑफ यू. लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू. हा. प्रणालीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेट करत होते बोलायचं. हा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू अँड मेनी मोर ब्लेसिंग्स. आजचं सांगायचं, तुम्ही ते एंडिंगला म्हटलं तर मला लिटरली ग्रीन कलर मध्ये आपले आर्कएंजल मायकल पूर्ण इमॅजिन झाले, असं म्हणजे ते वा. बालवीर मध्ये वगैरे दाखवते ना एकदम, त्या पऱ्या अच्छा आणि अच्छा. हा रात हा हा. एकदम हा, म्हणजे तसं आपण हा. कॉल करतो आणि ते येतात एकदम. येतात आणि तसं. मग तुम्ही तो शब्द म्हटलं की प्रोटेक्शन वगैरे, तर मग प्रोटेक्शन म्हटल्याबरोबर त्यांचं जे प्रत्येक जणाचं जे काही आहे हा हा हा. ते. मग त्याच्यानंतर आपण पर्पल कलर मध्ये गेलो. पर्पल कलर मध्ये मला आर्कएंजल राफेल ते पण इमॅजिन झाले. सो हे एवढ्या पूर्ण ड्युरेशन जर्नी मधलं आजचं मेडिटेशन, म्हणजे तुम्ही जे एनर्जी बॉल हे केला ते हा हा. लिटरली फील झालं मला. आणि तुम्ही 5-7 दिवस तुम्ही म्हणाले की तुम्हाला डाऊन फील होत होतं, सेम कनेक्शन विथ मी. अच्छा. जे काही आहे आता हा तुम्ही हा. जसं जसं टॉक करताय किंवा जे बोलताय हम्म. तिथून जे एनर्जी फ्लो आणि डिवाइन होते. बरोबर बरोबर. अजून आज मला 2 दिवस एकदम हाय व्हायब्रेशननी झालं माझं मेडिटेशन. फार छान झालं एकदम. ऑसम. हा, लिटरली म्हणजे पूर्ण कलर, चक्रास अँड एव्हरीथिंग. थँक्यू सो हा. मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. म्हणूनच आहे की नाही, जे मास्टर असतात, जे शिकवतात, मॅक्सिमम लोक हिलिंग करत नाही, है ना. ते म्हणतात की नाही आम्ही हिलिंग करत नाही, लागत आम्ही शिकवतो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवू, तुम्ही काम करा, तुमची हिलिंग लागेल तर आम्ही करून देऊ, पण आम्ही जनरल लोकांची हिलिंग करत नाही. होते कसं ना, की जनरल जेव्हा जातो आपण एकदम पब्लिकली, तर एकदम लो व्हायब्रेशन मध्ये आपलं टचिंग होऊन जाते. मी लो व्हायब्रेशन मध्ये जाणे म्हणजे माझ्यासोबत जुळलेले प्रत्येकाला तिथे होल्ड करण्यासाठी मला खूप जास्त एफर्ट करावा लागते. त्याच्यापेक्षा जर समजा आपण ते एफर्ट थोडे जर स्टॉप केले आणि जर फक्त स्वतःची डेव्हलपमेंट केली, तर मला तुमच्याकडे एनर्जी ट्रान्सफर करायसाठी किंवा तुमची ग्रोथ करून देण्यासाठी वेळ नाही लागत. निवड आवाज जरी कानात गेला ना, तरी पण अपलिफ्टमेंट होऊन जाते. ऍक्च्युली माझ्यासोबत होते. है ना. तुमचं फक्त आवाज ऐकलं ना तर हा. म्हणजे मी हेच कुठे डिवाइन मध्ये राहते, पण जर कनेक्शन फील झालं, ज्या दिवशी तुमचं सेशन नाही होत, वाट बघत असते, त्या दिवशी मग डिफरन्सेस बरोबर आहे. समजून येतात. आता दॅट्स आपल्या इट. याच्यामध्ये योगेश सर आहे, दिनेश सर आहे, ते माझे हे आहेत, काय म्हणतो आपण टेस्टमनी म्हणतो ना, प्रॅक्टिकल. त्यांच्यावर टेस्टिंग चालते माझी. तर आता मी एक ते एंजेल्सचं पुढे होईल आता 2-3 महिन्यानंतर, जे आपण ते रेकी आणि एंजेल्स त्याच्यावर जाऊ ना, तर त्याचा मी एक हे बनवलेलं आहे की एंजेल्स रेकीचा शक्तिपात करायचं, त्याचं चालू आहे. आता माझी प्रॅक्टिस सुरू केली मी, तर त्यांना ते दिलं, म्हटलं आणि सर हे मला घ्या. ऍक्च्युली तुमच्यासोबत कॉलवर बोलायचं होतं. बरं, ठीक आहे. लिटरली ते नाही, मला आज सरांचं बोलायचंय, सरांशी बोलायचंय, पण बरं. तुम्ही कुठेतरी तुम्हाला बरं नव्हतं काय ते, तर हा. कनेक्शन होत नव्हतं. बरोबर. आता बरं वाटत आहे. डिवाइन वाटत आहे. कॉल करून घ्यायचा, ठीक आहे, चालेल. तर मी त्यांच्याशी त्यांना ते हे दिलं सगळं सिस्टम. ते म्हणाले सर तुम्ही याच्यामध्ये जे बनवलं सिम्पल आहे, काही जास्त वर्डिंग नाहीये, काहीच नाहीये, फक्त म्युझिक आहे, 2-4 वर्ड आहेत, एंजेल्सचं इन्व्होकेशन आहे, बस. पण त्यांचं म्हणणं आहे की तिथून 2 दिवसापासून असं होऊन राहिलं माझ्यासोबत की तुमचं नाव जरी म्हणजे तोंडात आलं,
किंवा तुमचं ते सेशन ऐकायला लागलो किंवा झूमची रेकॉर्डिंग ऐकली, इन्स्टंट शिफ्ट होत आहे माझ्यामध्ये इतकं भयंकर शिफ्टिंग होऊन राहिली का हे शिफ्टिंग आजपर्यंत आपल्या मागच्या 4 वर्षात नाही झाली. त्याच्यातून त्या 2 दिवसात मी ते ऐकलं, तुमचं ते सगळं तयार केलं, असं वाटत आहे सर की काहीतरी त्याच्यामध्ये आहे ना भयंकर पॉवर म्हणा का काहीतरी ओपनिंगचे रस्ते असे ओपन केलेले आहे. आता जेव्हा ते ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जेव्हा द्या आणि ते शिकवत आणि आम्ही तशीच प्रॅक्टिस करू आणि जेव्हा तो फायनल मध्ये तुम्ही तो शक्तिपात तुम्ही द्याल, आपण परमिशन म्हणतो ते, की आता तुम्ही याला प्रॉपरली युज करा, तर म्हणे काहीतरी भयंकरच ओपनिंग होणार आहे म्हणे आपल्या सगळ्यांमध्ये. तर तेच तुम्ही जे म्हटलं ना की एकदम ते आवाज जरी ऐकला तरी ते व्हायब्रेशन होत आहे. म्हणून मी खूप खूप प्रयत्न करून राहिलो की आपल्या ग्रुपमधून तरी आहे ना 1-2 लोक तरी असे निघाले पाहिजे, की कमीत कमी, मी हे नाही म्हणत की कोणाची पर्सनल हिलिंग करा, पण हे जे ऍडव्हान्स एंजल हिलिंग आहे जी सोपी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप काही करायचं नसते, फक्त प्युअर हार्ट, ट्रस्ट, फेथ आणि रोज स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणे, एवढंच फक्त एक कमिटमेंट पाहिजे असते. कोणी 1-2 जण जरी असे निघाले ना की हो सर आमच्याकडे वेळच वेळ आहे, आमच्या घरी काही त्रास नाही, आमच्या घरी नोकर चाकर पण आम्ही ठेवू शकतो, वेळच वेळ आहे, स्पिरिच्युअली मी डेव्हलप करेल, तर एक हँड होऊन जाते की तिथे मी मला स्वतःला त्याच्यामध्ये मग टाकणार नाही. त्रास होत नसते, पण कसं आहे, माझा लोड खूप जास्त होऊन राहिला. त्या लोडिंग येस मुळे काय येस होते की मला हा होते तो तेवढं, तसंच पण काही थोडस हरकत नाही. इंट्युशन्स हा आले आणि मला मग असं वाटलं की नाही रे आपल्याला अजून लवकर काम करावं लागते, सरांनी मार्च म्हटलंय फेब्रुवारी मध्ये चालू करावं लागेल, असं आज इंट्युशन्स कळलं. सो अच्छा, चांगला बघू आहे. होऊन Lots जाईल. of blessings. थँक्यू थँक्यू आणि सो मी खरंच तुमच्या पूर्ण ग्रुपला सांगत आहे, चांगले प्रॅक्टिस करा, चांगले इंट्युशन ठेवा. प्रणाली ताई खूप भयंकर लेवलचं व्हॅल्यू ऍड करणारे आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये, है ना. त्यांना आपण वारंवार ब्लेस करू की ते जे काही स्टडी करत आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी मास्टर व्हावं आणि आपल्या सगळ्यांना त्याचं बेनिफिट द्यावं. रिअली एक वेळा मी मागं पडून जाईन वास्तू येणे, घरी तुमचं करून देणे, पण त्यांचं जे आहे ना ते हँड टू हँड आहे. त्याच्यामुळे कसं आहे की जास्त एनर्जी डायरेक्ट आपल्या सोबत कनेक्ट राहील ना, खूप मेहनत करायची गरज नाही. खूप खूप ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. असंच पॉझिटिव्ह भावना ठेवा, है ना? यालाच आपण जगत कल्याणाची भावना म्हणतो, की आपल्याकडून सगळ्यांचं भलं झालं पाहिजे. आणि देते येस. बरोबर, एंजल्स देव सगळेजण आपली मदत करायसाठी रेडी आहे. चांगला सपोर्ट येईल, छोट्या छोट्या गोष्टी चांगलं. तर लिटरली हॅपन होतात की लिटरली एंजल्स आहेत जे हा आहे सकाळपासून थंब काम जे काही ऑफिस, लिटरली त्यांचा प्रेझेन्स म्हणजे मी सांगू शकत नाही. लिटरली जर्नल तयार झालाय माझा हा. डायरीमध्ये, काय काय लिहू असं झालंय. सो थँक्यू सो आणि मच. आणि आहे तुमचा थोडासा ऑरा पण आहे ना, आपण त्याला डॅशिंग म्हणतो ना, तसा आता थोडासा दिसणं सुरू झाला. जो सौम्य जो होता ना, ऊर्जा, सौम्यता जी म्हणतो ना, ते आता चेंज होताना दिसून राहिली. थोडासा हार्डनेस म्हणा का एक कठोरता म्हणतो ना आपण, असं वाटते मला मला इंटरनल वाटत आहे की ते आता बदलून राहिली, शिफ्टिंग होत आहे. ऑफकोर्स हे रिअल आहे. ते छान आहे. थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू अँड थँक्यू फॉर युअर ऑल ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेस यू ऑल. आणखी कोणी, की आता सेशन आपण क्लोज करायचं? वैशाली ताई, अर्चना मॅडम, मनीष सर, चला ओके, सेशन आता आपण क्लोज करू. मोरे सर बोलले का नाही? बोलायचं बोललो आहे? हा सर, मी सर, थोडं गुड बोललो मॉर्निंग. बोललो गुड बोलले मॉर्निंग का? सर, बोललो मी थोडं. हो, ओके. चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर बिहेवियर, आहे की नाही. चला, हा हा थँक्यू. हा. हा, चेंज येस युअर सर, येस सर, माइंड. येस सर, चला, थँक्यू सर. येस सर. चेंज युअर थॉट बाय चेंजिंग युअर चेंज युअर माइंड. माइंड. चेंजिंग युअर माइंड बाय चेंजिंग युअर बिहेवियर. ओके. हो, चल, थँक्यू सर. लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots of love and lots of gratitude. Bless you all.